हा महानगरपालिकेत वारंवार फिरत असतो आणि त्याच्याकडनं या निविदा सेट गेलेल्या हा आमचा थेट आरोप आहे. तर या आरोपासंदर्भात आपण चौकशी करावी अशी आम्ही त्यांना मागणी केली होती. त्यानंतर शुक्रवारी हे सगळे कॉन्ट्रॅक्टर आणि त्यांची माणसं किंवा कॉन्ट्रॅक्टरची माणसं आपण म्हणू शकतो जास्त संयुक्तिक ठरेल, हे सातत्याने किरण डिगावकर यांच्या कॅबिन बाहेर बसले होते शुक्रवारी आणि त्यांच्या कॅबिन बाहेर सगळी कागदपत्र नीट करण्याचा प्रयत्न ते चालू होतात. त्याचा एक फोटो दाखवतो. आमचे काही लोक तिथे उपस्थित होते. फोटो मी लवकरच दाखवतो तुम्हाला. कसे कॉन्ट्रॅक्टर हे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या केबिन बाहेर बसलेले असतात, त्यांच्या केबिनमध्ये स्वतःचं केबिन असल्यासारखी ये जा करतात. किरण डिगावकरांच्या ऑफिसच्या इथलं सीसीटीव्ही फुटेज हे जप्त करावं महापालिकेने आणि हे कॉन्ट्रॅक्टर तिथे काय करत होते, ही कॉन्ट्रॅक्टरची माणसं तिथे काय करत होती हे जनतेला स्पष्ट झालं पाहिजे, ही आमची मागणी आहे. आता आज महानगरपालिकेमधले जे क्वालिफाय झालेले कॉन्ट्रॅक्टर होते त्यापैकी कोणाकोणाला टेंडर मिळणार आहे याची यादी आम्ही आज जाहीर करणार आहोत. ती यादी खालीलप्रमाणे आहे. चार कंपन्या आहेत ज्यांना 100% कॉन्ट्रॅक्ट मिळणार आहे. दिल्ली वेस्ट मॅनेजमेंट, नफजगड प्रायव्हेट लिमिटेड, मेट्रो वेस्ट हँडलिंग प्रायव्हेट लिमिटेड, एजी एन्व्हायरो इन्फ्रा प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड आणि प्राईम सिव्हिल इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड. यातली गुजरातची कंपनी आहे, दिल्लीची आहे, हैदराबादची आहे. आता पाचवी कंपनी जी आहे, या पाचव्या कंपनीचा सध्या आपण जो घोटाळा उघड केला त्यानंतर सगळ्याच बाहेरच्या कंपन्या नको म्हणून पाचवी कुठल्या तरी मुंबईतल्या कंपनीला काम द्यावं या संदर्भातली चर्चा आणि हालचाली या महानगरपालिकेत चालू आहे. त्यामुळे या 2-3 दिवसात कदाचित ते पाचवी कंपनी डिसाईड करणार आहेत. ती झालं की पाचव्या कंपनीचंही नाव मुंबईतल्या कोणाला मिळणार आहे आम्ही देणार आहोत. हे याच्यासाठी नाव येत आहे कारण आम्ही जे घोटाळा उघड केला की सगळ्या बाहेरच्या कंपन्यांना काम मिळतंय म्हणून नावापुरती का होईना पाचवी कंपनी मुंबईतली असावी या दृष्टीने त्यांचे प्रयत्न चाललेले आहेत. आता महत्वाचा विषय, ह्या सगळ्या गोष्टींवर चर्चा करण्यासाठी आम्ही आयुक्तांना 24 तारखेला एक पत्र दिलं. आमचे केतन नाईक आहे, त्यांनी एक पत्र दिलं. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन खात्याअंतर्गत कचरा संकलन वाहतुकीसाठी लागणारे चालक व स्वच्छक निघणाऱ्या नवीन निविदा याबाबत चर्चा करण्याकरिता आमच्या शिष्टमंडळास वेळ द्यावा ही विनंती. हे पत्र अजूनपर्यंत आयुक्त आम्हाला वेळ द्यायला तयार नाहीयेत. आपल्या माध्यमातनं माझी सन्माननीय आयुक्तांना विनंती आहे, आम्हाला वेळ द्या याची चर्चा करायला. नाही तर आयुक्त कार्यालयाबाहेर जो गोंधळ होईल त्याला स्वतः आयुक्त जबाबदार राहतील, हे त्यांनी लक्षात ठेवावं. आम्हाला काय कुठला गोंधळ घालायचा नाहीये, पण जर तुम्ही वेळच देणार नसाल आणि घोटाळ्याबाबत मुख घेऊन गप्प बसणार असाल तर आम्ही ते सहन करणार नाही. नंबर 1. आणि आज आम्ही सगळीकडे बॅनर लावलेली आहेत आणि या बॅनरच्या माध्यमातून आम्ही जाहीर करतो की कुठल्या कंपन्यांना काम मिळणार आहे. म्हणजे कशा पद्धतीचा घोटाळा हजारो कोटींचा या कंपन्या करतायत. बरं, जी टेंडर कॉस्ट आहे त्याच्यापेक्षा 35 ते 40% जास्तीचं कंत्राट या लोकांना मिळणार आहे. हे पैसे शेवट तुमचे आमचे कर स्वरूपातले पैसे आहेत ज्या संदर्भातला हा घोटाळा होतोय. बाहेरच्या कंपन्या येऊन जर महानगरपालिकेला आमच्या लुटणार असतील, आमच्या करदात्यांना लुटणार असतील तर ते आम्ही खपवून घेणार नाही. हा इशारा आम्ही याच्याबद्दल देतोय. आयुक्तांनी लवकर वेळ द्यावी, याच्यावर चर्चा करावी, याच्यावर चौकशी करावी. नाहीतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या पद्धतीने आंदोलन करेल आणि त्याची जबाबदारी आयुक्तांची असेल.
आयुक्तांना तुम्ही पत्र दिलं होतं, आयुक्तांनी त्या संदर्भात काही उत्तर दिलंय का तुम्ही भेटीचं? तेच सांगितलं ना तुम्हाला आता. त्यांनी अजून आम्हाला वेळ दिलेली नाही. जर 2-3 दिवसात वेळ नाही दिली तर मग आम्ही आमच्या पद्धतीने आयुक्तांच्या दालनाबाहेर आम्ही आमचं आंदोलन करू. तो फोटो दाखवतो आता. मी तुम्हाला मगाशी जे सांगितलं की अधिकारी कसे बसलेले असतात. हे बघा, हे ठेकेदार कशा पद्धतीने इथे बसतात. हा व्हिडिओ पण मी तुम्हाला पाठवतो. हा ठेकेदार आहे. हा त्या दिगावरच्या घराच्या बाहेर कॅबिनच्या बाहेर बसलेले. छोटा आहे. हा व्हिडिओही मी तुम्हाला पाठवतो. अशा पद्धतीचा मनमानी कारभार हा मुंबई महानगरपालिकेमध्ये चालू आहे. याला चाप लावणं गरजेचं आहे. त्यामुळे आपल्याला सुद्धा आपल्या माध्यमातून माझी सरकारला सुद्धा नम्र विनंती आहे की या सगळ्याची चौकशी करून याच्या संदर्भात जे जे दोषी असतील त्यांना शिक्षा करण्याचं काम हे सरकारने केलं पाहिजे. कारण हा पैसा शेवट करदात्याचा आहे. हा कुठल्याही कंपनीच्या खशात आम्ही जाऊ देणार नाही. मी तुम्हाला त्यांचं कनेक्शन पण सांगितलं होतं की हा जो पांड्या नामक व्यक्ती आहे याचे वडील गुजरातचे राज्यसभेचे भारतीय जनता पक्षाचे खासदार होते. आता हे कनेक्शन आहे की नाही याची चौकशी झाली पाहिजे. पण वडील आहेत इथं सत्य घटना आहे, इथं फॅक्ट आहे. याची चौकशी करा की त्याच्यामुळे काही फेवर होत आहेत का नाही होत आहेत. चौकशी अंती सिद्ध होईल. जवळपास तुमची तिसरी पत्रकार परिषद आहे या संदर्भातली. तुम्ही याच्या विरोधात आवाज उठवताय, परंतु इतर कोणी आवाज उठवताना दिसत नाहीये. महानगरपालिकेमध्ये कोणी नगरसेवक नसल्यामुळे कुठेतरी हा मनमानी कारभार महानगरपालिकेत. हा निश्चितपणे हा मनमानी कारभार चालू आहे. कारण महापालिकेतले जे अधिकारी आहेत त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा अंकुश नाहीये. आणि मला असं वाटतं सरकारने जो अंकुश ठेवायला पाहिजे. आता काय होतं, विधानसभेमध्ये लोक पत्ते खेळण्यात बिझी असल्यामुळे लोकांच्या प्रश्नांवर चर्चा होताना आपल्याला दिसत नाहीये. पण सातत्याने महापालिकेमध्ये असे भ्रष्टाचार होत आहेत, त्याचे न्यायालयीन कारवाई होतीये, ईडीकडनं चौकशा होतात, तरी हे कुठे थांबायला तयार नाहीये. नाही, ह्याच्या मागे कोण आहे, नेमका कोणाचा वरदहस्त आहे याच्या मागे. मला असं वाटतं ह्याची निष्पक्षपातीपणे चौकशी झाली पाहिजे. हे महत्वाचं आहे. नुसत्याच रेड मारून आणि हे करून या गोष्टी सॉल्व्ह होणार नाहीत. या सरकार महायुती सरकारच्या काळात आपण पाहिलं असेल, सातत्याने ईडी सीबीआय असेल किंवा एसआयटी स्थापन असेल वारंवार होताना पाहायला मिळालं होतं. नेते मंडळी असतील त्यांच्या विरोधात असेल. मात्र हाही प्रकरण ज्या प्रकारे महापालिका आहे घोटाळे सातत्याने घडत आहेत, तर यामध्ये तुम्ही एसआयटी असेल किंवा ईडी सीबीआय. आम्ही ऑलरेडी ही मागणी केलेली आहे की ईओडब्ल्यू मार्फत त्याची चौकशी झाली पाहिजे. पण शेवट ईओडब्ल्यूला तक्रार ही महापालिकेकडनं गेली पाहिजे. याच्यासाठी आम्ही कमिशनरची वेळ मागतोय. शेवटची जी प्रोसिजर आहे, डायरेक्ट ईओडब्ल्यू चौकशी करू शकत नाही जोपर्यंत आयुक्तांचं रिकमेंडेशन होत नाही. मग आयुक्त रिकमेंडेशन का नाही करत आहे, जर एवढे आम्ही पुरावे दिलेत त्यांना घोटाळ्याचे, तर हा महत्वाचा विषय आहे. त्याच्यामध्ये आयुक्तांचे काही इंटरेस्ट आहेत का, हाही प्रश्न निर्माण होतो ना. इतर काही प्रश्न होते. आज जसं तुम्ही आता पट्ट्यांचा उल्लेख केला, मंत्रिमंडळ असो किंवा सत्ताधारी पक्षातले आमदार असो, सततचे वक्तव्य, त्यांच्या क्रिया, पट्टे खेळणे किंवा मारामारीचे, या सगळ्या संदर्भात आता ठाकरे गटाच्या आमदारांचं एक शिष्टमंडळ राज्यपालांना जे येते त्यांची तक्रार आणि त्याचे पुरावे घेऊन भेट घ्यायला गेलेले. एवढं सगळं असताना सुद्धा अद्याप कारवाई होत नाही. त्यामुळे या भेटीकडे आणि कारवाई, मला वाटतं राज्यपालांना भेटून राज्यपाल कारवाई करतील अशी आशा बाळगणं चुकीचं आहे. जे काय चाललंय ते जनता बघतेय. जी महाराष्ट्राची हास्यजत्रा विधान भवनात आणि बाकी ठिकाणी सगळे आमदार मंत्री म्हणून करतायत ती जनता उघड्या डोळ्यांनी बघते. आणि निश्चितपणे जनता जागरूक आहे. योग्य वेळी त्याचं उत्तर जनता देईल. तुम्हाला असं वाटतं म्हणजे महापालिका निवडणुका तोंडावर आहे, त्याच्या आधी लोकसभा निवडणुका झाल्या, विधानसभा निवडणुका झाल्या, तेव्हाही अशा संदर्भात अनेक भ्रष्टाचाराचे मुद्दे समोर होते, पण तरी देखील महायुतीला भरभरून मतदान झालं असल्याचं नाही. मला असं वाटतं याच्या संदर्भात राजसाहेबांनी सांगितलेलं आहे की निवडणूक यंत्रणेमध्ये काय घोळ आहे काय नाही याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे ना. अचानक मतदार कसे वाढले, काय वाढले, साहेबांनी हे सांगितलं होतं. मला असं वाटतं की जी मतं आम्हाला मिळाली ती मतं कुठे मध्ये गायब झाली याचा शोध घेतला पाहिजे. दुसरा एक महत्वाचा प्रश्न आहे की आता युतीच्या चर्चा आणि महापालिकेच्या अनुषंगाने त्या चर्चा सगळ्याच पक्षाकडे सुरू आहे. तुम्ही सगळा आढावा घेतलेला आणि त्याच्यात पुन्हा एकदा काल
राजसाहेब जे ते उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन जे ते भेट घेतलेली, या भेटी मागचं नेमकं नाही, त्यावेळेला मी नव्हतो तिकडे. सन्मान्य आमचे नांदगावकर साहेब होते, ते त्याच्याबद्दल जास्ती चांगल्या पद्धतीने बोलू शकतो. पण ठाकरे बंधू एकत्र येण्याची महायुतीने धास्ती घेतली का? आता या सगळ्या विषयावर मी बोलणं योग्य ठरणार नाही. जे त्याच्याबद्दल बोलायचं ते सन्मान्य राजसाहेब ठाकरे बोलतील. तुमच्या विरोधात नो रिस्क धोरण आणि प्लॅन बी महायुती आखताना पाहिलं ते आहे. काही मी जागेवर- तुम्हाला सांगितलं की आमची जी तयारी आहे ती आमची चालू आहे. आमच्या ठिकठिकाणी बैठका चालू आहेत, यादी भागावर काम करणं चालू आहे, आमचे गटाध्यक्ष नेमणं चालू आहे, संघटनेत फेरबदल होत आहेत. आमच्या पद्धतीने आम्ही महानगरपालिकेची संपूर्ण तयारी करतोय. बाकी युती आघाडी या संदर्भात मी बोलण्यास सक्षम नाही. या संदर्भात सन्मान्य राजसाहेब बोलतील. पण जुलै महिन्यामध्येच दुसऱ्यांदा खरं तर ही भेट झाल्यामुळे एक- तुम्हाला सांगितलं या संदर्भातलं याच्या आधीची जे पण- बोलायचं आहे ते म्हणजे सन्मान्य याच्या राजसाहेब आधीची- ठाकरे बोलतील. याची आधीची भेट मराठी माणसासाठी होती. मराठी माणसासाठी दोनही पक्ष एकत्र उभे असलेले बघायला मिळाले आणि कालची भेट जर आपण बघितली तर शुभेच्छांसाठी होती. वाढदिवसाच्या शुभेच्छा या पहिल्यांदा दिलेल्या नाही साहेबांनी, नेहमी देतात. एकदम पण घरी जाऊन जवळपास बऱ्याच वर्षांनी त्यांनी पहिल्यांदा शुभेच्छा देणं असं सांगितलं. दिसून आलं की घरी जाऊन पहिल्यांदा वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. सन्मान्य राजसाहेबांना वाटलं असेल काल शुभेच्छा द्याव्या, त्यांनी ते घेऊन दिले. एक महत्वाचा प्रश्न आहे की कोकाटेंचा राजीनामा अद्याप झालेला नाही. विधान भवनात सभागृहात रम्मी खेळताना पाहायला मिळाले. हे मंत्री, तेही कृषी मंत्री, त्यांच्या राजीनाम्यासाठी एवढा विलंब किंवा त्यांच्यावर कुठलीच कारवाई का करत नाही सरकार? नाही, मला असं वाटतं सरकार याच्यावर उत्तर देऊ शकते. म्हणजे मी काय मुख्यमंत्री नाही, मी उपमुख्यमंत्री नाही, काय नाही. मी कसं उत्तर देणार की सरकार का कारवाई करत नाही? हा प्रश्न मला असं वाटतं तुम्ही अजितदादांना विचारला पाहिजे किंवा मुख्यमंत्र्यांना विचारला पाहिजे. पण याच प्रश्नाला अनुषंगाने एकीकडे अजितदादा म्हणतात की कोकाटेंशी मी बोलेन आणि त्याच्यानंतर कारवाई संदर्भात बोलेन. दुसरीकडे काल एकनाथ शिंदे हे म्हणाले की योगेश कदम यांचा राजीनामा मी घेणार नाही कारण त्यांनी काही अयोग्य असं काही केलं नाही. पाठीशी घालताना बघायला मिळतात आपापल्या नेत्यांना. मला असं वाटतं की या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी योग्य ती काळजी घेतली पाहिजे. बहुमताचं सरकार आहे, त्यामुळे एवढं प्रचंड बहुमत आहे, आमचं कोणीही काही वाकडं करू शकत नाही, अशी भावना न ठेवता संवेदनशीलपणे सरकारने वागलं पाहिजे, ही जनतेची अपेक्षा आहे. म्हणजे मुंडे म्हणतात की 200 दिवस माझ्यावरती मीडिया ट्रायल झालं, मी 2 वेळा मरता वाचले. धन्यवाद. धन्यवाद. पालिकेचा प्रश्न आहे. मुंबईच्या एकंदरीत पालिका म्हणते की खड्डे आम्ही सगळे बुजवलेले आहेत, रस्ते बनवले आहेत, पण गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मुंबईच्या रस्त्यावर 8% खड्ड्यांची संख्या जी ती वाढलेली आहे. रिपोर्ट समोर आले. तर मला असं वाटतं बघा, खड्ड्यांच्या संदर्भात एक महत्वाचा विषय असा आहे की महापालिकेचं एक पॉटहोलचं ऍप होता. त्या ऍपमध्ये लोकांनी रिपोर्ट करायचा होता की कुठे खड्डे आहेत, काय आहेत. तो ऍप महापालिकेने का बंद केला हा महत्वाचा प्रश्न. तो ऍप का बंद केला? पॉटहोलचा ऍप जो होता ज्याच्यामध्ये लोक रिपोर्ट करू शकत होते खड्डे, तो बंद का केला? जर तो रिपोर्ट करणारा जो ऍप ठेवला असता तर नेमकी किती खड्ड्यांची संख्या आहे, काय आहे, हे तुम्हाला ट्रान्सपरन्सी त्याची दिसली असती. एक प्रश्न असं होता यालाच धरून, टिळक ब्रिजचं काम आता सध्या सुरू आहे. आगामी काळामध्ये जे काही ब्रिज आहेत जुने जीर्ण झालेले आहेत ते पाडून नंतर नवे पूल बांधले जातात. त्याच्यामध्ये आता टिळक ब्रिज सुद्धा बांधकाम होताना पाहायला मिळतं. मात्र रस्त्याच्या कडेला, ब्रिजच्या कडेला जो काही नवा रस्ता बांधलेला आहे त्या रस्त्यावरती पूर्णपणे खड्ड्यांचं साम्राज्य झालेलं आहे. त्यामुळे जिथे पूर्वीप्रमाणे वाहतूक चालू होती तिकडेच चालू आहे वाहतूक. त्या बऱ्याच ठिकाणी खड्ड्यांमुळे आज मला असं वाटतं यांनी पण ट्विट केलेलं आहे, अकोला पोलिसांनी ट्विट केलेलं आहे की खड्ड्यात याची गंभीरपणे महापालिकेने दखल घेतली. मी मुळात तेच सांगतो ना तुम्हाला, आज महापालिकेवर कोणाचाच कंट्रोल नाहीये. त्यामुळे अधिकारी बेफाम झालेले आहेत आणि मनमानी पद्धतीने कारभार चालू आहे. रस्त्याच्या बांधकामामुळे सातत्याने कंत्राटदारांना जे ते कंत्राट देऊन तिकडे सुद्धा भ्रष्टाचार होताना नाही, आता तर शिंदे साहेब म्हणालेले की पुढच्या वेळा खड्डे होणार नाहीत म्हणून. मला असं वाटतं त्याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. उदय सामंत भेट घेणार होते असं. चला एकेकाने काढा. काही प्रश्न